नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आजचा विषय आहे शरद पवारांचा. शरद पवारांचा म्हणजे गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांबद्दल जे अतिशय निषेधार्ह उद्गार काढले त्याच्याबद्दल नाही, त्याचा मी फक्त उल्लेख करतो. त्याचा मी देखील निषेध करतो की अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी करणे योग्य नाही. ज्याप्रमाणे बॅरिस्टर अंतुले यांनी यशवंतराव चव्हाणांबद्दल सुद्धा अतिशय आक्षेपार्ह असे उद्गार काढले होते आणि त्यानंतर त्यांच्यावर कलंक शोभा नावाचा अग्रलेख सुद्धा एका वर्तमानपत्रामध्ये आलेला होता. हा भाग ताजा आहे, पण त्याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीमध्ये जी काही विधानं केली आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर भाजपची आघाडी होणार होती या संबंधी त्यांनी जी काही मुलाखत दिली त्याबद्दल आपल्याला बोलायचं. कारण देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतीमध्ये जसं भूतकाळात काय घडलं हे आपल्याला त्यामुळे किंवा त्याबद्दलचा अंदाज येतो, त्याचप्रमाणे भविष्य काळाच्या पोटात काय आहे याचाही आपल्याला आदमास येऊ शकतो. राजकारणामध्ये काहीही घडू शकतं आणि आज जे घडतं आहे, आज जे चालू आहे ते पुढे सदा सर्व काय तसंच चालू राहील असं सांगता येत नाही. परिस्थिती झपाट्याने बदलत असते आणि त्याबद्दल नैतिक काही पवित्र होऊन बोलण्यामध्ये तसा काही अर्थ नसतो. राजकारणात बदल होत असतात आणि ज्या प्रकारचे धक्कादायक बदल आणि पोझिशन घेतल्या जात आहेत ते आपल्याला माहिती आहे. फडणवीस काय म्हणाले? पहिल्यांदा सांगतो की फडणवीसांनी असं सांगितलं की त्यांनी 80 तासांचं जे सरकार स्थापन केलं होतं अजितदादांबरोबर त्याच्याबद्दल काही पुस्तकं आलेली आहेत, पण खरं काय ते सांगण्यासाठी आता मीच पुस्तक लिहावे असं ते म्हणाले. आता फडणवीसांनी जर पुस्तक लेखनाचं काम हाती घेतलं असेल तर चांगली गोष्ट आहे. फडणवीस हे चांगलं बोलतात, ते चांगलं लिहू शकतात, चांगलं आर्ग्युमेंट करतात आणि मी त्यांचा उपहास याबाबत करत नाही. खरंच चांगली गोष्ट आहे. कारण ज्याप्रमाणे शरद पवारांनी आपलं आत्मचरित्र लिहिलं त्याप्रमाणे फडणवीसांनी आत्मचरित्र लिहावं अशा आता या वयात त्यांच्याकडनं अपेक्षा करता येणार नाही. पण त्यांनी स्वतःच इनसाइड व्ह्यू दिला राजकारणाचा, तर तो पत्रकारांसाठीच नव्हे तर राजकीय कार्यकर्त्यांसाठी सुद्धा एक प्रकारचा उद्बोधक ग्रंथ ठरेल तो, असं मला वाटतं आणि त्यांनी ते अवश्य करावं. पण फडणवीस काय म्हणाले ते आपण पहिल्यांदा बघू. फडणवीस असं म्हणाले की राज्यामध्ये 2019 मध्ये सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच भाजप अध्यक्ष अमित शहांकडे प्रस्ताव देऊन चर्चा केली होती आणि नंतर त्यांनी निर्णय फिरवला. हे न पटल्याने अजित पवारांनी पुन्हा आम्हाला पाठिंबा देण्याची तयारी दाखवल्याने त्यांना उपमुख्यमंत्री पद देऊन आमचा शपथविधी झाला. म्हणजे हा फडणवीसांनी केलेला गौप्यस्फोटच म्हणायला पाहिजे. ज्यावेळी 80 तासांचं सरकार कोसळलं त्यानंतरच्या काळामध्ये वारंवार फडणवीसांना विचारलं, पत्रकारांनी विचारलं की हा तुमचा प्रयोग असफल ठरला, कसा ठरला तो, तुम्ही हे धाडस का केलं? तेव्हा ते काय म्हणाले होते की ज्यावेळी कोणत्याही पक्षाचं सरकार येत नाही आहे आणि प्रतिपक्ष काही चाली खेळतो आहे किंवा आमच्या मित्रपक्षाने म्हणजे शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला, शिवसेनेने नाही अनेकांनी खंजीर खुपसला असं ते म्हणाले. तर अशा वेळी राजकारणामध्ये अशा चाली खेळाव्या लागतात असं ते म्हणाले. आणि त्यांनी काय म्हटलं की राजकारणात टिकून राहण्यासाठी अजित पवारांबरोबर सत्ता स्थापनेचा गदेमी कावा करावा लागला. अजित पवारांना सत्तेत सहभागी करून घेण्याची तयारी दाखवणे ही काँग्रेसला एकटे पाडण्याची चाल होती असं ते म्हणाले. आता अजित पवारांना बरोबर येणं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेससोबत बरोबर येणं असं त्यांनी गृहीत धरलं होतं. प्रत्यक्षात तसं घडलं नाही, ते सरकार पडलं हे ठीक. पण ज्या अजितदादांना त्यांनी भ्रष्टाचारी असं अगोदरच ठरवलं होतं आणि चक्की पिसिंग असे शब्द त्यांच्याबद्दल वापरले होते की ताबडतोब त्यांना तुरुंगात टाकणार, त्यांच्याबरोबर सरकार त्यांनी स्थापन केलं आणि याला त्यांनी गनिमी गाव असं म्हटलेलं. माझ्या मते शिवाजी महाराजांचा गनिमी कावा
त्यावेळेचा जो गनिमी कावा आहे, बहिर्जी नायक आपल्याला माहिती आहेत, त्यांच्याबद्दल आपण आदराने बोलतो, कारण त्याच्यामधला हेतू चांगला होता. काही चांगल्या गोष्टीसाठी अशा प्रकारचा गनिमी कावा खेळला जात होता. आता जर तुम्ही जर अशा चाली खेळत असाल आणि पुन्हा स्वतःला सदाचारी म्हणत असाल तर त्याला काय अर्थ आहे? म्हणजे ते करतात, ते पाठीत खंजीर खूप असतात, मग आम्ही काय इथे भजन म्हणायचं का, असं फडणवीसांना म्हणायचं. आता याला असं हे लक्षात घेतलं पाहिजे, जर तुम्ही हे मग आता असं करत असाल तर शिवसेनाही म्हणेल ना की बाबा आम्हाला मुख्यमंत्रीपद देण्याचं कबूल केलं होतं, ते दिलं नाही, मग आम्ही सुद्धा अशा प्रकारचा गनिमी कावा खेळतो आहे, मग त्याला आक्षेप घेण्याचं कारण काय? मग तो जनादेशाचा अपमान वगैरे अशी जी काही भाषा वापरली जाते ती कशासाठी, असा प्रश्न उद्भवतो. तर फडणवीस असं म्हणाले त्यापुढे की त्यांनी असं म्हटलं की शरद पवार यांनी 2 वर्षांपूर्वीही म्हणजे 2019 मध्ये पवारांबरोबर चर्चा झाली होती, पवारांकडनंच प्रस्ताव आला होता असं ते म्हणाले. पण त्या एवढंच नाही तर 2 वर्षांपूर्वीही भाजपबरोबर सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव देऊन शहा यांच्याशी बोलणी केली होती. कोणी केली होती? खुद्द पवारांनी केली होती असं त्यांनी म्हटलं. पण शिवसेनेला बरोबर ठेवूनच राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सहभागी होता येईल अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिका घेतली होती. म्हणजे मोदीजींची भूमिका जी म्हटलं तर त्यांची योग्य होती की शिवसेना आपला इतके वर्षाचा मित्रपक्ष आहे, त्याला बाहेर फेकून द्यायचं आणि राष्ट्रवादीबरोबर केवळ आघाडी करणं हे मोदी यांना मान्य नव्हतं. मग शिवसेनेला बरोबर ठेवून सत्तेत सहभागी होण्यास पवार यांनी नकार दिला. त्याच जे नकार दिला त्या शिवसेनेबरोबर पवारांनी महाविकास आघाडी स्थापन केली आणि त्यामध्ये काँग्रेसलाही घेतले. आपण लक्षात घेतलं. सेनेला सोबत ठेवण्याचा आग्रह मोदींनी ठेवला होता, नाहीतर तेव्हाच भाजप बरोबर राष्ट्रवादीचं सरकार आलं असतं असं त्यांनी सांगितलं. आता बघा याच्यामध्ये आपण हे लक्षात घ्या की 17 साली सुद्धा त्यांच्याबरोबर चर्चा झाली होती आणि 19 मध्ये सुद्धा चर्चा झालेली होती. आणि त्यांनी असं म्हटले की दोन्ही वेळा इनिशिएटिव्ह जो होता तो राष्ट्रवादी काँग्रेसकडून आलेला होता. आता एक तुम्हाला सांगतो की हत्ती आणि आंधळ्यांची जी गोष्ट असते त्यामध्ये प्रत्येक आंधळ्याला सत्य म्हणजे त्याला जो भाग हत्तीचा त्याला तो हत्तीच्या भागाला स्पर्श करतो तोच त्याला हत्ती समजतो, त्याला अख्खा हत्ती समजतो. तेच चित्र त्याला हत्तीचं वाटायला लागतं. पण तसं नसतं. याचा अर्थ असा की जसं अकिरा कुरोसावा हे जगविख्यात दिग्दर्शक त्यांच्या एका चित्रपटामध्ये राशोमानमध्ये असं आहे की एकच गोष्ट आहे की वेगवेगळ्या लोकांना कशी वेगवेगळी दिसते, अशा प्रकारची ती कहाणी आहे. त्यामुळे आता याच्यामध्ये कोण खरं बोलतंय, त्याच्यामध्ये फडणवीस खरं बोलत आहेत का राष्ट्रवादी काँग्रेस खरं बोलत आहे ते आपल्याला माहिती नाही. तुम्हाला मी एक आठवण देतो की ज्यावेळी गेल्या सप्टेंबरमध्ये शरद पवारांवरती ईडीची चौकशी लावण्यात आली, दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पवारांनी यशस्वीपणे तो सगळा हल्ला परतवून लावला, राजकीयदृष्ट्या परतवून लावला. आणि नंतर लोकसभा निवडणुका होऊन गेलेल्या होत्या, विधानसभा निवडणुका व्हायच्या होत्या. विधानसभा निवडणुका झाल्यानंतर त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येणार असं दिसल्यानंतर मग आता कोणी कोणाबरोबर जायचं असा प्रश्न आला. त्याचवेळी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या पीक पाण्याच्या ज्या नुकसानीच्या कथा सगळ्या समोर आल्या आणि हे संकट त्याची माहिती घेऊन शरद पवार मोदीजींना भेटले होते. मोदीजींना भेटून आल्यावरती बाहेर असलेल्या पत्रकारांनी त्यांना विचारले की राजकीय चर्चा झाली का? तेव्हा पवारांनी उत्तर दिलं की राजकीय चर्चा झाली नाही. आणि त्यानंतर काही दिवसातच म्हणजे कदाचित 4-5 दिवसातच माझ्या आठवणीप्रमाणे पवारांनी सांगितलं की मोदीजींनी मला विचारलं की आपण एकत्र काम करायचं का? आता एकत्र काम आपण करायचं म्हणजे दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रात दोन्ही ठिकाणी असाच त्याचा अर्थ होता. दिल्लीमध्ये सुप्रिया सुळे चांगलं काम करतायत लोकसभेमध्ये, तेव्हा त्यांना मंत्रिमंडळ सुद्धा घेतलं जाईल असा सुद्धा संकेत देण्यात आला होता. त्यावेळी अमित शहा सुद्धा हजर होते. आणि नंतर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष
यांचं सरकार स्थापन करण्याची सुद्धा त्याबाबत चर्चा होती. पवार म्हणाले की त्यांनी पवारांनी त्यांना थँक्यू म्हटलं एक प्रकारे. पवारांनी सांगितलं आणि विनम्रपणे पवारांनी सांगितलं की हे शक्य नाही, की आपल्या राजकीय आपली दिशा वेगळी आहे, परंतु जेव्हा राष्ट्रीय संकट येईल तेव्हा आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आणि त्याप्रमाणे पवार एका पद्धतीने कसे वागले की आत्ता जेव्हा चीननी जेव्हा घुसखोरी केली त्यावेळी पवारांनी जी काही विरोधी नेत्यांशी चर्चा झाली मोदीजींची, त्यावेळी पवारांनी राहुल गांधींनी ज्या पद्धतीने अटॅक केला या सरकारवर तसा अटॅक न करता त्यांनी संरक्षणासारखा जो प्रश्न आहे, सेन्सिटिव्ह प्रश्न आहे, अशा वेळी आपण सरकारबरोबर आहोत, नाही त्या शंका उपस्थित करणारे अशा प्रकारचे संकेत दिले, काही माहिती दिली, काही सूचना केल्या, पण त्यांनी सरकारवर टीका केली नाही. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे याबाबतचे मतभेद स्पष्ट झाले. हा मी एक मुद्दा म्हणून सांगतो. परंतु आता फडणवीस जे खरं सांगत आहेत की नाही हे आपण तपासणार कसं? एका चर्चेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. त्यांनी मग शिवसेनेला वरती तुम्ही अन्याय कसा केला, तुमचं सरकार कसं चाललं होतं, बरं सगळं सांगितलं, पण या प्रश्नाचं उत्तर काही दिलं नाही. राष्ट्रवादीचे कोणीही नेते किंवा प्रवक्ते याबद्दल स्पष्टपणे बोलायला तयार नाही. शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आता ते सगळं होऊन गेलेलं आहे, आम्ही आता पुढचं बघतोय, आम्ही कामामध्ये आहोत, अशा प्रकारचं त्यांनी उत्तर देऊन हा प्रश्न बाजूला फेकून दिला. परंतु राजकारण जर आपल्याला समजून घ्यायचं असेल त्याच्या हे नेमकं काय घडलं आहे किंवा काय घडू शकतं याच्याकडे आपल्याला जायला लागेल. आणि ते जाताना आपल्याला अजितदादा पवारांकडे यायला लागेल. तेव्हा अजितदादा पवारांबरोबर जे पहिल्यांदा सरकार स्थापन झालेलं होतं, 80 तासांचं सरकार जे होतं, त्या सरकारच्या मध्ये ते होताना पहिल्यांदा अजितदादांनी काय सांगितलं होतं, फडणवीस असं म्हणाले की माझी चर्चा झालेली आहे, साहेबांशी चर्चा झालेली आहे सगळी, आणि आमदारांशी सुद्धा ते बोलत होते. फडणवीसांनी सुद्धा असे संकेत दिले होते की राष्ट्रवादीच्या काही आमदारांबरोबर त्यांच्या चर्चा झालेल्या आहेत. आणि त्यामुळे त्यांनी असं गृहीत धरलेलं होतं की अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपल्याशी बोलत आहेत. प्रत्यक्षात तसं नव्हतं. आणि त्यानंतर आयत्यावेळी फडणवीस असं म्हणतात की आयत्यावेळी एक प्रकारे शरद पवारांनी गंडवलं असंच त्यांना म्हणायचं आहे. आयत्यावेळी त्यांनी हाय खाल्ली असेल किंवा गंडवलं असं त्यांना म्हणायचं असेल. माझं म्हणणं असं आहे की आता पवारांनीच खरं काय ते सांगावं, सांगून टाकावं खरं काय ते. समजा 2017 साली सुद्धा आता असा तपशील सुद्धा देण्यात येतो की प्रफुल्ल पटेल, अमित शहा यांची भेट झाली होती, कुठल्या हॉटेलमध्ये भेट झाली होती, सोफिटेल हॉटेलमध्ये भेट झाली होती असंही सांगण्यात येतं. फडणवीस सुद्धा असं म्हणतायत. मग ही भेट झाल्याचे काही पुरावे उपलब्ध आहेत का? काही कॅमेरा शॉट्स, काही व्हिज्युअल्स, काही व्हिडिओज, काही नोंदी काही उपलब्ध आहेत का? मग ही चर्चा 2017 साली आपण बघू की 2017 साली जर झाली असेल तर तेव्हा आपल्याला लक्षात असेल की एक्झॅक्टली 2017 मध्ये केव्हा काय मला माहीत आठवत नाही, पण उद्धव ठाकरे यांनी पंढरपूरमध्ये आम्ही युतीमध्ये सडलो असं म्हटलेलं होतं. आणि सातत्याने सरकारमध्ये गेल्यानंतर सुद्धा शिवसेनेचे मंत्री, शिवसेनेचे नेते, मंत्री नाही जास्त बाकीचे नेते टीका करत होते फडणवीस सरकारबद्दल. ज्यावेळी 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा तो विश्वासदर्शक ठराव जो आहे तो आवाजी मतदानाने एक प्रकारे गनिमी कावा किंवा चलाखी करून तो संमत करण्यात आला, त्यावेळी राष्ट्रवादीने आपणहून पाठिंबा दिला. त्यानंतर पवारांनी असं सांगितलं की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये जे काही यांच्यामध्ये दुरावा निर्माण व्हावा, अधिक दुरावा निर्माण व्हावा म्हणून हे करण्यात आलं. शिवसेना तेव्हा सरकारमध्ये नव्हती. त्यानंतर शिवसेना सरकारमध्ये आली, दुरावा निर्माण झाला होता पण सरकारमध्ये शिवसेना गेली. त्यानंतर
राष्ट्रवादी काँग्रेसच्याच एका नेत्याने जाहीरपणे कबूल केलं की ती आमची चूक झाली होती. ही चूक झाली हे कबूल करण्याच्या अगोदर ते या गोष्टीचं समर्थन करत होते संपूर्णपणे. आणि त्यानंतर 2017, 16, 17, 18 केव्हा तरी जेव्हा उद्धव ठाकरे यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं आणि त्यापूर्वी सुद्धा टीका केली, अनेकदा जहरी टीका केली, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा आपण पाठिंबा घ्यावा असं कदाचित फडणवीसांना वाटलं असू शकतं. आणि म्हणून मग आता त्याचा जर आपण अन्वय अर्थ लावला तर मग सुनील तटकरे आणि अजितदादा पवार यांच्यावरच्या चौकशांचं पुढे घोडं जे अडलं होतं ते पुढे का जात नव्हतं याचा आपल्याला अंदाज लागू शकतो. आता हा एक प्रकारे लोकांच्या हितसंबंधांना बाधा आणणारा निर्णय नाही का? तुमच्या राजकारणासाठी, तुमच्या सत्तेसाठी, तुमच्या डाव प्रतिडावांसाठी तुम्ही अशा प्रकारचं जर यांच्यावरती आरोप असतील तर त्याची पुढे चौकशी न करणं, पुन्हा चौकशी चालू आहे असं फक्त म्हणायचं आणि लोकांना गंडवायचं, हे तुम्ही केलं होतं. हे तुम्ही आता एकदा मान्य करा ना फडणवीस साहेब, तुम्ही हे आता मान्य करून टाका की आम्ही केवळ दबावतंत्र म्हणून वापर केला. अजितदादा किंवा तटकऱ्यांवरच्या चौकशीचं काय झालं, त्याचं काय आता चौकशी वगैरे ते सगळं संपलं, ते प्रकार थंड्या बसतात गेलं. मग याबद्दल कोणीच बोलणार नाही आता, हा भाग सोडून द्या तुम्ही आता. पण 2017 मध्ये तुम्हाला माहिती असेल की प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल, तर प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल सांगण्यातच की त्यांचा भाजपच्या अनेक नेत्यांशी अत्यंत चांगले संबंध आहेत आणि त्यांनी गुजरातमध्ये सुद्धा काय जेव्हा निवडणूक झाली तेव्हा गुजरातमध्ये प्रफुल्ल पटेल यांची काय भूमिका होती, तिथे राष्ट्रवादी काँग्रेस आहे काही प्रमाणामध्ये. प्रफुल्ल पटेल यांची एकूण लाईन काय होती, नंतर त्यांच्याबद्दल चौकशा कशा सुरू झाल्या, ते नागरी हवाई मंत्री असल्याची प्रकरणं कशी काढण्यात आली, बाहेर काढण्यात आली आणि दबावतंत्र आणण्यात आलं. आणि प्रफुल्ल पटेल यांचा सारखा नेता जो आहे त्याचे उद्योगपतींशी चांगले संबंध आहेत, मधुर संबंध आहेत, भाजप नेत्यांशी चांगले संबंध आहेत आणि त्यांचा जर आग्रह असा असेल की राष्ट्रवादी भारतीय जनता पक्ष एकत्र आलं पाहिजे तर त्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. पण 2017 मध्ये असं घडलं होतं की नाही हे एकदा याच्यातलं सत्य समोर आलं पाहिजे. आणि याच्यातलं सत्य समोर आलं तर आपल्याला म्हणता येईल की तेव्हापासून आमच्यासारखे लोक म्हणत होते की राष्ट्रवादी काँग्रेस टीका करताना आक्रमक पद्धतीने टीका करत नाहीयेत फडणवीस सरकारबद्दल. विरोधी पक्ष तिथे आक्रमक नाहीये, आक्रमकपणे मैदानात उतरत नाही असं तेव्हा म्हटलं जात होतं. आणि हे जर खरं असेल की तेव्हा सुद्धा भाजप राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू होती तर त्याचा आपल्याला असा अन्वय असा लावता येऊ शकतो की त्यामागचं कारण काय, का टीका करत नव्हते आक्रमकपणे, फडणवीस सरकारला घेरत का नव्हते. आता ते म्हणतील की आम्ही अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं काढली वगैरे, पण जास्त टीका जी सुरू होती ती काँग्रेसवाल्यांकडनं चालू होती, राष्ट्रवादी काँग्रेसकडनं त्या प्रमाणामध्ये तेव्हा टीका झाली नव्हती. हा एक भाग झाला. परंतु आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की 2017चा आपण आता हा मुद्दा बघितला आता, आणि 2017 नंतर जर आपण बघितलं 2014चा आपण मुद्दा बघितला की राष्ट्रवादीने आपण कसा पाठिंबा दिला. आणि त्यानंतर आपल्याला असं आता याबद्दल चर्चा करायची आहे की फडणवीस आणखीन काय म्हणाले. फडणवीसांनी सांगितलं की शिवसेनेशी 2019 मध्ये मुख्यमंत्री पदावर बोलणी फिसकटली. अमित शहा यांनी मुख्यमंत्री पदाचे आश्वासन दिले नसताना शिवसेना अशी वागली असं फडणवीस म्हणाले. त्यावेळी पवारांनी सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव देऊन शहा यांच्याशी बोलणी केली होती असं ते म्हणाले. म्हणजे फडणवीस वारंवार म्हणतायत की इनिशिएटिव्ह हा राष्ट्रवादीकडून आला होता, आमच्याकडून नाही असं ते म्हणतात. 2017 साली सुद्धा इनिशिएटिव्ह राष्ट्रवादीकडून आला होता असं ते म्हणतात. आता या भावसं सांगितलं पाहिजे खरं, जर चर्चा झाली होती 2017 आणि 19 मध्ये, पहिली स्टेप कोणी घेतली होती, म्हणजे राष्ट्रवादीने घेतली होती पहिली स्टेप, पहिलं पाऊल कोणी टाकलं होतं की आपण एकत्र आलं पाहिजे यासाठी. इनिशिएटिव्ह कोणी घेतला, राष्ट्रवादीने घेतला होता का भाजपने घेतला होता, हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत की 3 पक्षांचे सरकार
चालवणे राज्यहिताच्या दृष्टीने योग्य न वाटल्याने अजित पवार यांनी आम्हाला पुन्हा निरोप पाठवून माझ्याबरोबर आमदार असल्याचे सांगितले. असं देवेंद्रजी म्हणतात. पण पवार साहेबांनी काय सांगितलं की ज्या दिवशी पहाटे शपथविधी अचानकपणे राजभवनात झाला तेव्हा पवारांनी सांगितलं की मी झोपलो होतो, मला कोणीतरी उठवलं आणि टीव्हीवरती अशा बातम्या सुरू आहेत असं सांगण्यात आलं. तेव्हा मला धक्का बसला, मला माहितीच नव्हतं असं ते म्हणाले. मग ते असं म्हणाले की फडणवीसांचे सारखे मला फोन येत आहेत असं अजितदादा म्हणाले आणि मी त्यांना सांगितलं की राजकारणामध्ये सगळ्यांशी संवाद ठेवायला लागतो, तेव्हा त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या असं त्यांनी सांगितलं. म्हणजे पवार साहेबांनी सांगितलं की फडणवीसांकडनं इनिशिएटिव्ह आला आणि फडणवीस असं म्हणतायत की खुद्द शरद पवार आणि खुद्द अजित पवार यांनी याच्या संबंधी इनिशिएटिव्ह घेतला होता, यांनी पुढाकार घेतलेला होता. आता याच्यातलं खरं काय ते एकदा पवारांनी सांगून टाकावं. म्हणजे खरं काय, म्हणजे त्यांना खरं काय वाटतं किंवा त्यांना काय दिसतं आहे ते त्यांनी एकदा त्यांची बाजू सांगून टाकावी, म्हणजे आपल्याला कळेल. हे कळायला पाहिजे लोकांना. मी फडणवीस खरं बोलत आहेत का शरद पवार खरं बोलत आहेत. मी तुम्हाला आठवण सांगतो की ज्यावेळी वसंतदादा पाटील आणि नाशिकराव तिरपुडे यांचं म्हणजे काँग्रेसची फूट पडली होती आणि पुन्हा ते एकत्र येऊन त्यांचं जेव्हा सरकार स्थापन झालं तेव्हा वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते, पण तिरपुडे हे रोजच्या रोज त्यांच्या विरुद्ध वक्तव्य करत होते. त्यावेळी वसंतदादाही अतिशय अस्वस्थ होते, यशवंतरावही चिडलेले होते, नाखुश होते हे काय चाललंय म्हणून. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्सचे तेव्हा ते संपादक गोविंद तळवलकर यांनी अग्रलेख लिहिला होता आणि त्यामध्ये असे संकेत मिळत होते की बाबा हे आता सरकार चालवण्यामध्ये काय हशील नाही, आता किती दिवस हे सरकार चालवायचं. आणि तळवलकरांचा अग्रलेख, तळवलकर हे साधारणतः यशवंतराव चव्हाण यांना मानणारे किंवा त्यांचं जे काही धोरण आहे त्याचा पुरस्कार करणारी अशी एक समजूत होती आणि त्यामुळे शरद पवारांना वाटले की आता हे सरकार पाडायचं ही यशवंतरावांची सुद्धा भूमिका आहे. तेव्हा हे सरकार जेव्हा पाडण्याचं ठरवण्यात आलं, बैठका सुरू झाल्या, तेव्हा मग यशवंतरावांनी सांगितलं की असं काही करायचं नाही आपल्याला, अशा प्रकारचं यशवंतराव म्हणाले. तेव्हा पवार म्हणाले की प्रकरण खूप पुढे गेलेलं आहे. पण तेव्हा शरद पवार यांनी वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसून पुलोद सरकार स्थापन केलं आणि म्हणून शरद पवारांची इमेज जी आहे की विश्वासघात करणारी अशा प्रकारची इमेज तयार झाली. पण त्यावेळी असं मानण्यात येत होतं की याची यशवंतराव सर्वसाधारणतः लोकांना, राजकारण सोडा, सर्वसाधारण माणसांना काही कल्पना नव्हती की यशवंतराव सुद्धा त्याच भूमिकेचे होते. सर्वसामान्यांना वाटत होतं की शरद पवार याला जबाबदार आहेत. पण पुढे असं सांगण्यात आलं की हे सगळं यशवंतरावांनाही माहिती होतं. त्याप्रमाणे आता तोच इतिहास पुन्हा त्याची पुनरावृत्ती कशी झाली की अजितदादा पवार हे पुढे गेले. आयत्या वेळी शरद पवारांनी जर माघार घेतली असेल आणि अजित पवारांना वाऱ्यावर सोडून दिलं असेल आणि 80 तासांचं सरकार स्थापन केलं करून मग अजितदादा पुन्हा राष्ट्रवादीमध्ये आले आणि मग राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचं सरकार स्थापन झालं. म्हणजे तेव्हा जी यशवंतराव चव्हाणांची भूमिका होती त्याच भूमिकेत एक प्रकारे शरद पवार गेलेत का आता. म्हणजे शरद पवारांना अजितदादांचे हे जे काही सोकॉल बंड होतं किंवा त्यांनी फितुरी करून ते भाजपवर गेले ते माहिती होतं का नव्हतं. म्हणजे जेव्हा फडणवीसांबरोबर चर्चा करायला अजितदादा पवार जातात ते चर्चा काही हवा पाण्याची करायला गेले नव्हते ते. आणि त्याला जोडून आपल्याला विचारता येईल की पवारांसाठी हा धक्का नव्हता. आता फडणवीस म्हणतात की 2017 पासून ही चर्चा सुरू होती, तर मग आता असा प्रश्न उद्भवतो की मग अजितदादांचं काय चुकलं. अजितदादांना असं वाटत होतं की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे 3 पक्षांचं सरकार काही चालणार नाही असं त्यांची भूमिका होती आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी या 2 पक्षांचं सरकार चालेल असं त्यांना वाटत. मोदीजींचं मत असं होतं की राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप असं सरकार असायला पाहिजे आणि
पवार साहेबांची भूमिका, असं जे फडणवीस सांगतात त्याप्रमाणे त्यांची अशी भूमिका होती की राष्ट्रवादी आणि भाजप यांचं सरकार असायला पाहिजे फक्त. आता याच्यातलं खरं काय? आणि शिवाय अजितदादा पवार फडणवीस सांगता आहेत की ज्या तारखेला म्हणजे जेव्हा 80 तासांचं सरकार स्थापन झालं त्याच्या अगोदरच ही 2-3 दिवस चर्चा सुरू होती असं फडणवीस म्हणतायत. शरद पवार जे सांगतायत त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातनं जी माहिती येते त्यानुसार जे काही झालं आहे ते त्याच्या अगोदर म्हणजे 10 नोव्हेंबरच्या अगोदर झालेलं आहे. जी काही चर्चा असेल ती जेव्हा सर्वोच्च न्यायालयात असा निर्णय झाला की महाराष्ट्र विधानसभेमध्ये आता सभाध्यक्षांची सुद्धा निवड व्हायची होती. सरकार जेव्हा स्थापन होण्याची सगळी प्रक्रिया जी चालू असताना ते जे नाट्य घडत होतं तेव्हा जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला की हे मतदान खुलं असायला पाहिजे तेव्हा सगळं चित्र बदललं असं फडणवीस म्हणाले. फडणवीसाने हे स्पष्ट केलेलं आहे. आणि ते जर घडलं नसतं तर कदाचित हे सरकार टिकलं असतं असं फडणवीस म्हणतात. आमचा अंदाज चुकला, न्यायालयात काय होणार आहे ते आम्हाला माहिती नव्हतं. आणि त्यानंतर आपण लक्षात घ्या की त्यानंतर पवारांनी झपाट्याने पावलं टाकली आणि महाविकास आघाडीचं सरकार आहे. प्रश्न असा आहे यामध्ये की नेमकं खरं काय घडलं. काही लोकांनी पुस्तकं लिहिली आहेत, फडणवीस स्वतः पुस्तकं लिहित आहेत, पण प्रत्येकाला सत्य जे आहे ते आपापल्या पद्धतीने दिसतं आहे. आज अशी गोष्ट आहे, मला हे सांगायचं आहे की जे काही असेल घडलं असेल ते पवारसाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. भाजपचे एक प्रवक्ते असं म्हणाले की आमचे 105 जण जे भाजपमध्ये आहेत ते आमच्याकडे ठामपणे आहेत, परंतु त्यामध्ये अनेक जण राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधनं फोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधनं आलेले आयात केलेले उमेदवार आहेत. त्यांच्या निष्ठा काही सांगता येत नाही. मी उद्या ते भाजपमध्ये राहतील असं काही सांगता येत नाही. ते उड्या सो मारू शकतील. त्यांनी उड्या मारू नयेत. कदाचित आपलं सरकार यावं पुन्हा म्हणून हे फडणवीस करतायत का हे सगळं. 6 महिन्यापूर्वी 7 महिन्यापूर्वी फडणवीसांना हा प्रश्न जेव्हा विचारला 80 दिवसांच्या सरकारबद्दल तेव्हा ते म्हणाले थांबा ना, योग्य वेळी मी काय त्या गोष्टी सांगेन तुम्हाला. ज्याप्रमाणे अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत मुख्यमंत्री पदाची चर्चा झाली की नाही, झाली असेल तर मला माहिती नाही, मी त्या बैठकीत नव्हतो असं ते म्हणाले. आता ते ठामपणे असं म्हणतायत की अशी कुठल्याही स्तरावरती चर्चा झाली नाही असं फडणवीस म्हणतात. आधी काय म्हणत होते की मला माहिती नाही झाली असेल. जेव्हा फाटाफूट पूर्ण झाली, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर फडणवीसांची भाषा बदलली. आता ते असं म्हणाले की योग्य वेळी मी ते काय ते सांगेन. आता योग्य वेळ कुठली आहे. गोपीचंद पडळकर यांनी योग्य वेळी आरोप करणं, शरद पवारांवरती अतिशय आरोप करणं, अतिशय घृणास्पद भाषा पवारांबद्दल वापरणं, त्यानंतर लगेच फडणवीसांनी त्याचा खुलासा करणं. पण फडणवीसांनीच गोपीचंद पडळकरांना आणलेलं होतं भाजपमध्ये. ज्या पडळकरांनी मोदींच्या विरुद्ध शंख केला होता, भाजपला लाखोली वाहिली होती, त्यांना सन्मानाने आणण्यात आलं, त्यांच्याबरोबर आलिंगन दिल्याचं चित्र आपण बघितलंय फडणवीसांनी. अचानकपणे गोपीचंद पडळकर आरोप करतात. अचानकपणे एकदम फडणवीसांची मुलाखत होऊन अशा प्रकारचा गौप्यस्फोट केला जातो. आणि त्याच वेळी राज्यपाल कोश्यारी हे जे 12 सदस्य राज्यपाल नियुक्त सदस्य त्याच्याबद्दल घोळ घातला जातो, त्याच्याबद्दल कुठलाही निर्णय घेतला जात नाही. उलट इतक्या तो निर्णय घेतला जाणार नाही अशी बातमी प्रसिद्ध झालेली आहे. राज्यपाल कोश्यारी आता राजकारण करतात. मग असं तर त्याचा अर्थ नाही का की कदाचित हे सरकार पाडण्याचा आपला
जो काही प्लॅन आहे, कथित प्लॅन आहे, तो यशस्वी झाला तर त्यानंतर हे जर राज्यपाल नियुक्त सदस्य नेमले तर आपले विधान परिषदला जे काही जागा आहेत त्या वाढू शकतील तेव्हा. कारण तेव्हा आपलं संख्याबळ एकूणच वाढलं असेल असा हिशोब भाजपने केलाय का? हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, हे लक्षात घ्या आपण. म्हणजे हे सरकार अस्थिर करण्यासाठी म्हणून फडणवीस हा गौप्यस्फोट जर करत असतील, ते ठामपणे जर म्हणतायत. आता 17 साली आणि 19 साली राष्ट्रवादीने आम्हाला प्रस्ताव दिला होता आणि पवारांनीच दिला होता असं त्यांना म्हणायचं. मी ते असं दाखवत आहे की याच्या मागे अजितदादा पवारांना तुम्ही बोल लावू नका. तुम्ही लक्षात घ्या, गेले 6 महिने अजितदादा पवार भाजपबद्दल फारसं काही बोलत नाही, भाजप अजितदादांबद्दल बोलत नाही. ज्या अजितदादांना 2014 पासून त्याच्या आधीपासूनच भाजपने टार्गेट केलेलं होतं, त्या अजितदादांबद्दल भाजप एकदम सॉफ्ट आहे अजितदादांमध्ये, आणि त्यांनी पवारांना टार्गेट केलेलं आहे. आता हे लक्षात घ्या की याला अजून एक पैलू आहे या सगळ्या प्रश्नाला, तो असा की पवार आता 80 वर्षाचे झालेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व हे 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर कोणाकडे असेल? मग त्यामध्ये रोहित पवार एक चांगल्या प्रकारे भूमिका निभावत आहेत. पार्थ पवार हे मागे पडले, त्यांचा पराभव झाला. शरद पवारांच्या बरोबर सातत्याने रोहित पवार असतात, ते त्यांच्या मुशीत घडत आहेत आणि त्यांच्या पद्धतीचं राजकारण करत आहेत. आजही त्यांनी पडळकरांच्या संदर्भात अतिशय टोकाची भूमिका न वापरता ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते म्हणजे पवारांवरच्या आरोपांचा किंवा पवारांबद्दल भाषा वापरली त्याचा धिक्कार करताना आपण कोणती भाषा वापरायची याचं जेव्हा भान सुटतं, रोहित पवारांकडे ते भान, ते अशा प्रकारचे कधीच बोलणार नाहीत आणि आजही ते तसं बोलले. मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये नेतृत्वाचं वाटप कसं होणार आहे? शरद पवारांनी पूर्वीच सांगितले की त्यांना सुप्रियाताईंना संसदीय राजकारणात रस आहे, परंतु एका टप्प्यानंतर त्यांना महाराष्ट्रात रस घ्यावा लागेल. कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुप्रियाताईंनी विधानसभा निवडणुकीच्या आधी आणि नंतर अधिक रस घेतला होता. सरकार स्थापनेच्या वेळी अजितदादांना मनवण्यामध्ये संपूर्ण नाट्य संपल्यानंतर सगळ्यांचं आगत स्वागत करताना सुप्रियाताईंनी जी भूमिका वठवली त्यानुसार आपल्याला लक्षात येईल की त्या महाराष्ट्राच्या राजकारणासुद्धा तितकाच रस घेत आहेत. महाराष्ट्राच्या इश्यूजबद्दल बोलतायत, संसदेत बोलतात, इथे बोलतायत. आणि मग अशा निसरड्या भूमिकेचा नेता म्हणजे अजितदादा पवारांसारख्या नेता राष्ट्रवादी काँग्रेसचा नेतेपदी असावा का पुढच्या काळामध्ये, का सुप्रियाताईंकडे नेतृत्व असावं, का तरुण पिढीचं नेतृत्व पुढे यावं आणखीन, याबद्दलचा तिढा सोडावा लागेल. शिवसेनेमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हा वाद निकालात निघालाय. शिवसेना आता उद्धव ठाकरे यांच्याच हातात आहे, आदित्य ठाकरे यांच्या हातात आहे. तेव्हा शिवसेनेबद्दल हा काही प्रश्न नाही आहे. राष्ट्रवादीला हा प्रश्न सोडवायचा आहे आणि हा सोडवताना कुठल्या नेत्याची दिशा काय आहे ते बघायला लागेल. मला इथे मुद्दामून सांगावंसं वाटतंय की पवारांबद्दल जे वारंवार संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आणि हा संभ्रम दूर करण्यासाठी सुद्धा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ताबडतोब जो खुलासा करायला पाहिजे तो होत नाही. त्यामुळे सुद्धा हा संभ्रम जास्त निर्माण होतो. म्हणजे असं की ज्यावेळी फडणवीसांनी असा पद्धतीचा आरोप केला की 2017 आणि 19 मध्ये पवारच आमच्याकडे आले होते आणि हे आपण बघू शकतो की पवारांनी आक्रमकपणे भाजपला अंगावर कधी घेतलेले नाही. मोदीजींवर आक्रमकपणे टीका केली नाही, कारण पवारांचं नेमस्त राजकारण आहे. आपण जर सत्तेत नसलो, विरोधात असलो तर आपली जर कामं होण्याच्या दृष्टिकोनातून चांगले संबंध असण्याची आवश्यकता असते. म्हणून मोदीजी असतील किंवा फडणवीस असतील त्यांच्याकडे कामं घेऊन जात होते, प्रश्न मांडत होते ते. त्यामुळे पवारांचं राजकारण वेगळ्या प्रकारचं, वेगळ्या धाटणीचं ते आहे.
राष्ट्रवादीमध्ये जितेंद्र आव्हाड त्यांना गुरु म्हणतात, पण जितेंद्र आव्हाडांची ज्या पद्धतीची आक्रमकता आहे ती पवारांकडे तशा प्रकारची आक्रमकता नाही आहे. 1980 ते 86 मध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने खंबीर आणि आक्रमक राजकारण केलं, तशा प्रकारचं राजकारण नंतरच्या टप्प्यामध्ये त्यांच्याकडनं झालं नाही. त्यांचं व्यक्तिमत्व वेगळं आहे. परंतु तरी सुद्धा ज्या पद्धतीने फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देण्याची आवश्यकता होती राष्ट्रवादीकडनं, ते राष्ट्रवादीचे नेते काय म्हणतील की आपण कशाला बोलायचं, पवारच काय ते उत्तर देतील, आपण कशाला मध्ये पडायचं, आपल्याला काय माहिती, किंवा माहीत असलं तर कशाला सांगायचं, आपण कशाला अडचणीत यायचं. परंतु माझ्या मते एखाद्या पक्षाबद्दल असा संभ्रम जेव्हा निर्माण केला जातो तेव्हा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे. पण तरी सुद्धा जे जाणीवपूर्वक स्वसंभ्रम निर्माण करण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न असतो, महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू असतो, तो त्यांना विरोधी पक्ष म्हणून अधिकार आहे. त्यासाठीच फडणवीस असं बोलतायत का हे माहित नाही आपल्याला. पण पवार साहेबांबद्दल ते काही म्हणत असतील की भाजपात आज जातील उद्या जातील, राष्ट्रवादी आणि त्यांची आघाडी होईल नाही, पण पवारांनी मोदीजींबद्दल काय म्हटले ते आपण लक्षात घ्या. त्यांच्या पुस्तकामध्येच पवार साहेब असं म्हणतात की नरेंद्र मोदी यांची कार्यशैली काळजी करायला लावणारी आहे. गुजरात सारख्या राज्यात एकहाती कारभार हाकणं हे कदाचित योग्य असेलही, परंतु एवढी विविधता असलेल्या आपल्या खंडप्राय भारतात त्याच पद्धतीने दीर्घकाळ सत्ता राबवणं शक्य होणार नाही. एकाच व्यक्तीच्या हातात देशाच्या नाड्या असण्याचे परिणाम काय होतील याबाबत आजच काही भाकीत करणं योग्य नाही. ते पुढे असं म्हणतात की सत्तेचा एक दोष असतो की केंद्रित होण्याकडेच कल असतो आणि मूळ वाट वाकडी करून मार्गक्रमण करण्याचा धोका असतोच. त्याचबरोबर अशी एकाधिकारशाही अधिक काळ राज्य करू शकत नाही, हे जगाच्या इतिहासात वारंवार सिद्ध झालेलं आहे असं ते म्हणाले. 2014च्या निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळालं खरं, पण यशाचा तो आलेख दिवसेंदिवस वेगाने घसरतो आहे. ही घसरण रोखण्यासाठी भाजप कोणती पावलं उचलतो हे पाहणं औत्सुक्याचं आहे. त्यांनी असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल पुस्तकात एका ठिकाणी म्हटले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आधुनिकतेला, आधुनिक विचारांना विरोध असतो काय, असं ठामपणे शरद पवारांनी पुस्तकात म्हटलं. आणखी ते असं म्हणतात की सर्वसमावेशकता हे या देशाचं वैशिष्ट्य आहे. अलीकडच्या काळात कायदा हातात घेऊन घडलेल्या वेगळं मत असणाऱ्यांप्रती दहशत निर्माण करणाऱ्या घटना अस्वस्थ करायला लावणाऱ्या आहेत. अल्पसंख्याकांच्या विरोधात आघाडी उघडली गेली आहे की काय असं वाटायला लावणाऱ्या आहेत. या घटना देशाच्या ताण्याबाण्याला धक्का पोचवणाऱ्या आहेत असं शरद पवारांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की शहरी नक्षलवाद म्हणून काही लोकांना खेळण्याचे जे प्रकार चालू आहेत, मागच्या सरकारमध्ये पोलिसांची, विशेषतः पुणे पोलिसांची भूमिका, एल्गार परिषदेची भूमिका, हे मुद्दे पवारांनी उपस्थित केलेले होते. हे जे सगळे पवारांचे मुद्दे आहेत, हे जे लेखन आहे त्यांच्या ग्रंथामध्ये, ते स्पष्टपणे भारतीय जनता पक्षाला विरोध करणार आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला विरोध करणार आहे. आपल्याला माहिती असेल की जो संविधानाचं संरक्षण व्हावं म्हणून मुंबईत जे आंदोलन झालं होतं, जो मोर्चा निघाला होता, त्या मोर्चामध्ये गेटवे ऑफ इंडियाच्या इथे त्या मोर्चामध्ये शरद पवार स्वतः सहभागी झालेले होते. म्हणजे संविधानाचं संरक्षण करण्यासाठी, या देशाच्या धर्मनिरपेक्षतेचं आणि लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विरोध करावा. अधिकारशाहीचं नियंत्रण करण्याच्या ज्या प्रवृत्ती आहेत, विशेषतः मोदींची जी एकूण शैली आहे, कार्यशैली आहे, ती लोकशाहीला सुसंगत नाही, ती फॅसिझमला च्या कडे जाणारी आहे. अशा प्रकारचे विचार शरद पवार यांनी व्यक्त केलेले आहेत. त्यामुळे शरद पवारांनी मागच्या काळात 2017मध्ये, गेल्या नोव्हेंबरमध्ये, डिसेंबरमध्ये काय केलं, काय नाही, याबद्दल फडणवीस जे म्हणत आहेत तो इतिहास झाला. पण माझ्या मते सुप्रिया सुळे यांनी ठामपणे पवारांच्याच भूमिका मांडल्या, रोहित पवार यांनी ठामपणे तशा भूमिका मांडलेल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस
भारतीय जनता पक्षाच्या दिशेने जाणार नाही, उलट शिवसेनेला मवाळ करण्यासाठी म्हणून शरद पवारांच्या सहवासाचा उपयोग होईल. शिवसेनेचं जे पूर्वीचं राजकारण होतं, हिंसक होतं किंवा धर्मांधतावादी होतं, ते आता नाही आहे. उद्धवजींनी ते संपूर्ण विचारधारा मागे वेटलेली आहे. संजय राऊत आणि शरद पवार यांचे चांगले संबंध आहेत. काँग्रेसला सुद्धा बरोबर घेतलं जात आहे. अशा वेळी महाविकास आघाडी सरकार हे अस्थिर व्हावं यासाठी फडणवीसांचा हा डाव तर नाही ना, असा प्रश्न आपल्याला विचारता येईल. पण त्याचवेळी पवारांनी मोदींची, शहांची किंवा प्रफुल्ल पटेल यांनी शहांची भेट घेतली का, त्यामध्ये काय घडलं ते खरोखरी स्पष्टपणे सांगून टाकावं. त्यावेळी भेटीगाठी झाल्या असेल, तसा विचार असेल, तरी अजितदादा पवार यांनी आपली चूक कबूल करून पुन्हा ते महाविकास आघाडीमध्ये आले, भाजपकडनं परत आले आणि आपली चूक कबूल केली. त्याप्रमाणे आमचा तो रस्ता चुकला होता, आम्ही भरकटलो होतो असं मान्य स्पष्टपणे करून पवारांनी या संबंधीची संदिग्धता, संभ्रम पूर्णपणे दूर करावा आणि महाविकास आघाडी सरकार स्थिर करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांच्या राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, काँग्रेसचे असेल, जे समर्थक असेल त्यांची ती भावना असेल. मी एक स्वतंत्र विचाराचा पत्रकार म्हणून सांगतोय की याबाबतचं जे काही खरं आहे, वस्तुस्थिती आहे, ती समोर आली पाहिजे. आपल्याला माहिती आहे की 1978 मध्ये पुलोदमध्ये सुद्धा जनसंघ होता, म्हणजे तेव्हा पवारांनी त्यांच्याबरोबर समझोता केला होता. पण या पुढच्या काळामध्ये आणि तो समझोता जनसंघाचा झाला, त्यानंतर जनता पक्षामध्ये जनसंघ होता, आपल्याला माहिती आहे. पुलोदमध्ये जनता पक्ष होता, समाजवादी होते, परंतु त्यामुळे संघाचं आणि भाजपचं त्यानंतर संघ बळावला लागतो. त्यांना अधिक प्रोत्साहन मिळालं, एकदा सत्तेचा अनुभव मिळाला. हे महाराष्ट्रात सत्तेचा अनुभव मिळाला जनता पक्षामध्येच्या माध्यमातून. केंद्रामध्ये सत्तेत येण्याचा त्यांना एक अनुभव मिळाला. त्याच्या अगोदर 67 मध्ये अनेक राज्यामध्ये संयुक्त विधायक दलाची सरकार होती, ज्याच्यामध्ये जनसंघही होता. परंतु जनसंघाला म्हणजे काँग्रेसचा विरोध करता करता एक प्रकारे जनसंघ, भाजप, राष्ट्रसंघाला समाजवाद्यांनी किंवा काँग्रेस विरोधकांनी एक प्रकारे बळ दिलं. ती चूक झाली असं अनेक समाजवादी आता कबूल करायला लागलेले आहेत. तशाच प्रकारचं आपल्याकडनं काही काम झालं असेल तर ते मागे टाकून तेव्हा आम्ही भरकटलो होतो, ती आमची चूक झाली असं स्पष्टपणे सांगून शरद पवारांना नव्याने राजकारण करता येईल आणि भविष्यामध्ये आपल्याला काय करायचं ते सांगता येईल. फडणवीसांनी एक वाक्य अत्यंत महत्त्वाचं उच्चारलं. ते असं म्हणाले की काँग्रेसला आयसोलेट करण्यासाठी म्हणून राष्ट्रवादीला आपल्याबरोबर घ्यायचं. म्हणजे शिवसेना आहे, शिवाय राष्ट्रवादी, म्हणजे काँग्रेस आयसोलेट पूर्णपणे वेगळी होती. म्हणजे आजही लक्षात घ्या आपण की भारतीय जनता पक्षाला काँग्रेस हा प्रमुख प्रतिस्पर्धी वाटतो. म्हणून ते राहुल गांधींवर, सोनिया गांधींवर सतत टीका करत असतात. ते इतर पक्षांवर, इतर प्रादेशिक पक्षांवर तशा प्रकारची घणाघाती टीका करत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून जर भारतीय जनता पक्षाचा किंवा संघाचा विचार हा देशाला हानिकारक आहे असं शरद पवारांना खरोखरीच वाटत असेल तर त्याबद्दल त्यांनी संभ्रम दूर करून ठाम भूमिका घेतली पाहिजे आणि आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना जी काही आपली लाईन आहे आणि भविष्य काळामध्ये जी काही आपलं धोरण असेल ते एकदा काय ते स्पष्टपणे सांगून याबद्दलचा संभ्रम दूर करावा. तसा संभ्रम दूर झाला तर पुन्हा येईन म्हणणाऱ्यांची पंचायत होईल आणि त्यांना यासंबंधी काहीही करता येणार नाही असं मला स्पष्टपणे वाटतं. माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो अवश्य सांगा. नमस्कार, पुन्हा लवकरच भेटूया आपण.